आम्ही आमच्या शाखांमधनं मतदारांच्या सोयीसाठी ही केंद्र उघडतो आहोत। या केंद्रामध्ये मी नागरिकांना विनंती करतोय की आपल्याला मतदान करता येणार आहे की नाही, आपलं नाव या यादीत आहे की नाही हे आपण आमच्या शाखेत येऊन तपासा आणि जर का त्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटलं गोंधळ आहे तर तो वेळेत आपल्याला सुधारता येईल। हा एक भाग। दुसरा भाग असा आहे की मी मतदारांना आणखीन एक विनंती करेन, ही निवडणूक आयोगाची भुताटकी आहे। एकेका घरामध्ये 40-40, 50-50 नावं ही नोंदली गेलेली आहेत। तर मी मतदारांना आवाहन म्हणजे विनंती करतोय की आपल्याला न दिसणारी, आपल्या परवानगीशिवाय न राहणारी, आपल्या परवानगीशिवाय राहणारी आपल्या घरामध्ये कोणी माणसं आहेत का, ही निवडणूक आयोगाची भूतं उभी केलेली आहेत, ती आपल्या घरात राहत तर नाहीत ना, याची सुद्धा खात्री करायला पाहिजे। म्हणून जिथे जिथे आमची केंद्र उघडली जातील तिथे आसपासच्या वस्तीतील सर्व जात पात धर्माच्या मतदारांनी तिथे येऊन ही मतदार यादीची तपासणी करावी। आपलं नाव तिकडे आहे की नाही हे तपासावं, तिकडनं कुठे वगळलं गेले का, आणखी कुठे बरं आपलं वयामध्ये काय माझं स्वतःचं उदाहरण त्या दिवशी दिलं का, लिंग बदल झाले का, हे सगळं आपण येऊन तपासावं मी मतदारांना एक आवाहन करतोय। त्याचबरोबरीने आम्ही जी एक मागणी केलेली म्हणजेच काय, 1 जुलै ही कट ऑफ डेट ठेवली आहे। 1 जुलै नंतर 18 वर्षाची जी मुलं आणि मुली झालेली आहेत त्यांचा मतदानाचा अधिकार या निवडणुकीला वापरता येणार नाहीये। तुम्ही जगभर बघता आहात की याच वयातली मुलं ही रस्त्यावरती येतात आणि क्रांती करतात, ज्यांना आपण जेनझी म्हणतो। तर हे सरकार जेनझीना का घाबरतंय? जर लोकसभा ते विधानसभा या 6 किंवा 5 महिन्याच्या कालावधीमध्ये परकला प्रभाकर म्हणजे आपल्या निर्मला सीतारामन यांचे यजमान त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास 45 लाख मतदार महाराष्ट्राच्या यादीमध्ये घुसवले गेले। जर त्या 4 महिन्यामध्ये 45 लाख मतदार हे कोणी घुसवले, कुठे गेले, काय करतायत हा एक प्रश्न आहे। पण घुसवले गेले असतील तर 1 जुलै नंतर अधिकृतपणे ज्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे ती महाराष्ट्राची तरुण मुलं मुली मतदान का करू शकणार नाही? म्हणून मी त्याही सगळ्या मुलांना आणि मुलींना एक विनंती करतोय की तुम्ही देखील आमच्या शाखेत या आणि तुमचं नाव तिकडे नोंदवा। आपल्याला कळेल की किती लाख मुलांना आणि मुलींना मतदानापासून आपण वंचित। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।